हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. सो आज आम्ही चाललेलो आहोत. आधी कुठे चाललोय आपण? जावड्याला ना. आधी जावड्याला चाललोय ना आपण. हो. आता बऱ्याच दिवसांनी आम्ही फिरायला निघालेलो आहोत, म्हणून बऱ्याच दिवसांनी व्लॉग पण काढलेला आहे. बाकी रोजचा व्लॉग काढण्यासाठी असं काही नवीन नसतंच, त्यामुळे रोज काही व्लॉग करत नाही. कुठे कुठे जातोय त्याचेच फक्त व्लॉग टाकतो. म्हटलं आज आपण जातोच आहे तर आज एक नवीन व्लॉग टाकूया खूप दिवसांनी, म्हणून हा व्लॉग टाकतोय. जावड्यामध्ये लक्ष्मी केशव मंदिर आहे, म्हणजे आमची कुलदेवता आहे ती. त्याच्या दर्शनाला चाललोय आम्ही. लग्नानंतर पहिल्यांदाच जातोय. आता आम्ही आहोत माझ्या गावी केळवलीत. इथून बाईकने आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत. दिसते हे तुम्हाला पूर्ण गाडीपर्यंत आमचा जाण्याचा रस्ता आहे. इथून नंतर पुढे आम्ही गाडी पकडतो. इथे बाईक पार्क केलेली असते. ही पूर्ण अशी आमची वाडी आहे, शेंगावाडी. दिसत असेल तुम्हाला. आता ही सगळीकडे जुनी घरं वगैरे अशी राहिली नाही, सगळ्यांनी नवीन नवीन घरं बांधली. इथून रोड लागतो. इथे पण हा रोड थोडा कच्चाच झाला आता. पहिल्यांदा चांगला होता, हा पूर्ण खराब झालाय रोड. इथे आमच्या गाड्या पार्क केलेल्या. इथून सरळ वरती जायचं. उतरलेलो आहोत आणि इथून थोडस चालत जायचं आहे पुढे. थोडीशी पायवाट आहे मेन रोड पासून अशी. याला पण नक्की माहिती आहे की नाही माहित नाही, इकडूनच जायचंय. चालतोय आम्ही आपले. इकडे सगळी शांतता आहे, कोण राहतं का नाही माहिती नाही. भर दुपारच्या उन्हात आम्ही आलेलो आहोत इकडे. ऊन पण लागतंय. सकाळीच निघणार होतो पण सकाळी थंडी लागते म्हणून सकाळी नाही निघालो. आणि दुपारी आता ऊन लागतंय. फणसाच्या कोयऱ्या पाडायला लागल्या. आपल्या इकडे उशिरा होतात फणस, इकडे लवकर. इकडे बघ कसं मस्त सगळ्या सुपारीचे झाडं वगैरे. एकदम जुनी बाग टाईप ना. आता अशी घरं बघायला मिळत नाही. मस्त आगार आहे बघ, थंड वातावरण एकदम. कॅक्टस बघ केवढा आहे तो आधी. बापरे, हवा कुठेच्या कुठे गेलाय. कॅक्टसच कॅक्टस लावलेले आहेत. होय, उबडत उबड रस्ता. हे सगळे कॅक्टस आहेत हे बघ. कॅक्टस लावले की मग असं गुरं बिरं उड्या मारणार नाहीत ना. सगळ्या दोन्ही बाजूने कॅक्टसच आहे. इकडे बरेच सुपारीची झाड आहेत.
असल्यामुळे आम्हालाच इथे करावं लागतंय. जावडेकरांचं लक्ष्मी केशव. इथे सगळं भोवत्यावर खेळतात. इकडे जेवणाची व्यवस्था. हे मस्त वाटत ना, खांब दीपस्तंभ आहे. दिवे लावत असतील ना याच्यावर. दीपमाळ आहे ती. कुठून कुठे गेले ना पूर्वज. इथून मागवले. भोळे पहिले आले आणि भोळे हे भिक्षुकी करत होते किंवा तिथे तेव्हा असं असते आणि त्यांचे उपाध्याय म्हणून जावडेकर आले. आहे मुंगी चावली. पुढे ते हे असतात ते केशरी केशरी मुंगी. बरं चावले का. प्रसाद सगळं दगडी काम आहे, म्हणजे चिऱ्याचं आहे. जांभा दगड. जांभा दगड. हो, कोकणातले नेहमी गाव बघितलात ना तर तुम्ही जांभा दगडाचेच आहे. पहिल्यांदा इकडे हे मिळायचं ना जांभा दगड. अगोदर आम्ही तुम्हाला दाखवलं कशेळीतलं ते कनकादित्य मंदिर दाखवलं. ते पण बघा दगडी काम आहे आणि सगळं सागाचं लाकड वापरून त्यांनी कमानी वगैरे सगळ्या केलेल्या आहेत त्या. हे इकडे हे आता नवीन बनवलंय वाटतं जेवणासाठी वगैरे. नाही, हे पण जुनच आहे. फक्त धर्मशाळा म्हणजे कसं इकडे जेव्हा उत्सव होतो नवरात्रीत तेव्हा हे त्या भोवतीला सगळं भोवत्या वगैरे प्रदक्षिणा असते पालखीची आणि ते मग महाप्रसाद म्हणा किंवा काय करतात, पोहे म्हणा किंवा काही. आपला दुसरं देवस्थान झालं, तिसरं खरं म्हणजे. आजच्या ब्लॉगमध्ये जर म्हणाल तर स्वामी समर्थांचं असतं, पण दुसरं म्हणा काही कोकणातील भरपूर केली आपण देवस्थान दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे पण हे आहे वाटतं, आधी रूम काढल्यात. भक्त निवास सारखं. कोकणात पण अनेक मंदिरे आहेत. जसं लोक सुट्ट्यांच्या दिवसात थायलंडला म्हणा किंवा बाहेर परदेशात जातात, त्याच्यापेक्षा हे कोकणातलं बघण्याचं आहे. हे बघा सुपारीची झाडं बघा. वाटतं मस्त इकडे येऊन, एकदम शांत थंडगार. ते नाही गाड्यांची रहदारी, गाड्यांचं नाही, माणसांचा आवाज नाही. सुंदर सकाळ. सुपारीच्या बागा बघा, त्याच्या सुपाऱ्या लागलेल्या आहेत वरती. केवढं आहे फक्त. खाली पडलेल्या आहेत पण, नारळाची पण आहेत मध्ये मध्ये. किती खाली पडलेल्या पण आहेत, पण असं कोणी उचलू शकत नाही. त्याच्यावर खायच्या पानांचे वेल सोडलेले वाटतं ना. नाही, ती मिरवेल आहे. हा, मिरवेलीची झाड आहे. त्याची पानं ते खायच्या पानांसारखे. इकडे खायची पानं म्हणा, पण ती मिरवेल आहे. नाही, ही पण मिरवेलच आहे, खायच्या पाण्याचे नाही. हे बघ, हे असेल ना खायच्या पानाचं, असू शकतं. हा, हे आहे ती मिरवेल आहे. ह्याची पानं थोडी वेगळीच दिसतात. इकडे जर जाऊन बघायला झालं तर ही मिरवेल आहे. काळी मिरी ज्यापासून बनते ना ती. कोकणातला माणूस किंवा
अगोदरच्या काळातले व्यवसाय म्हणालात ना तर हेच होते. सगळं आपल्या घरीच पिकवायचं लोकने. आता सगळं हे दुकान वगैरे हे सगळं झालं. कोकणात ना माणूस म्हटलात ना तर तो सहजासहजी आत्महत्या करणार नाही. निसर्ग संपन्न असतो. तो काही ना काहीतरी कशातरी काहीतरी शोधत असतो. बघा आपण बघा या सुपारींच्या झाडावर मिरवेल सोडायची आयडिया बघा. बघा ना किती छान आहे. प्रत्येक झाडावर एक एक मिरवेलीचं हे रोप आहे. आणि ते असं नाही त्याला जशी ह्याला हिरवळ आहे किंवा ह्याला पाणी जास्त पुरत आहे तसं त्याला पण मिळतं. त्याला काय वेगळं हे नाही का कष्ट घ्यायला लागत. एवढी मिरवेल मोठी केली बघा. होय बाई ते त्याला धरले आहेत. हो त्या सुकवून पण त्याला पण मेहनत आहे. म्हणजे त्याला वाळवून सुकवून चांगल्या कडकडीत कारण त्याचं फुल आहे. करायला देवाला घालतात हे. राहिला काय हरकत. निसर्ग निर्मित आहे ते. मला लहानपणी ह्याची फुलं जमवायचं आम्ही. ह्याच्यात एक जांभळा कलर पण असतो. हो जांभळा कलर आहे. परत त्याच्यात अजून एक डार्क केशरी येतो. हे बघ हा जो बघितलात ना तुम्ही कलर तो ह्याचा आहे. म्हणजे पहिल्यांदा त्या ह्याचा गोळ्याच्या श्रीखंडाच्या इकडे बघ काजीला मोहर वगैरे पण आले. तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन एवढा मोठा लांजापासून प्रवास करून परत आलेलो आहोत घरी. चाललोय घरी आता आम्ही. वाळात आलेलो आमच्या इथे बघा. नाही तर कुठे येणार, घराच्याच वाटेवर येणार ना. आणि मग किती मस्त वाटते. काय त्याला पाय धुवून या. शुद्ध होऊन घरी चला. तर आता आम्ही आलो घरी. चला बाय बाय. आजच्या व्हिडिओ इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया नवीन लोकेशनवर आणि नवीन व्हिडिओ. बाय बाय.